तर आता भगवंताला भेटायला मावशी मामा है ना भेटायला येतात. बाळ झालं की म्हणजे भेटायला यावा लागतेच. तसंच भगवंताचा जन्म झाला तर भगवंताचे मावशी मामा राक्षस सगळ्याचं वायफाय कनेक्ट झालं भगवंताशी. सर्वप्रथम कोण आली? कोणाची मावशी? तुमची मावशी? अच्छा, पुतना मावशी. असं जरा जोरात बोलत जा ना. काय नाव? पुतना. महाराज राजा कंसन पुतनाला बोलवलं आणि बोलून काय सांगतात? अहो बताय शेष राक्षसा बाल निवृत्ति गौमितं पुनः ही स्त्रसभयो विभीत कलसादु सम्मित विमोचत किं नश्यन्ति धर्मो जनाति यत पृष्ठते पातर बालको दृष्ट्वा सुतानन्दना दृष्टा बहुजना. महाराज तसंच त्या कंसनी धाडलं कोणाला? पुतनाला की जाय शोध आणि माझ्या जीवाच्या काळाचा मृत्यू कर. आता पुतना कोण होती? कोण होती जरा बोला. तुमची बहीण कोण? राक्षसी ना. जोरात बोलत तर मला इकडे काही ऐकू येते. महाराज पुतना आली गोकुलमध्ये आणि आल्याच्या नंतर तिने एक सुंदर स्त्रीचा वेश धारण केला. कोणाचा धारण केला? सुंदर स्त्रीचा. महाराज नाही तशा गवडणी दूर गावातल्या दुरून दुरून पाहायला येत होत्या की एकदम अद्भुत बाळ जन्मलेला आहे आणि त्या बाळाला पाहायला सगळे येत होते. पुतनानं काय केलं? पुतना मावशीनं गेली महाराज सुंदर अशी नारी बनून गेली. तिच्या तोंडावर तेज, हे मेकअप लिपापोपटी करून गेली की ओळखातच नाही आली की राक्षसी होती. HD फाउंडेशन है ना, एकदम मस्त भारी मेकअप करून गेली. हा मेकअप म्हणजे माणूस ओळखात नाही ना. बिगर मेकअपचा आणि मेकअपचा खूप अंतर असतो. मेकअपला हिंदी मध्ये म्हणतात. हिंदी मध्ये काय नाव आहे मेकअपचं मला माहित आहे? पार्लर. पार्लर असलं असतं ना, त्या पार्लरला काय म्हणतात? काय म्हणतात? नाही मी सौंदर्य कायापलट गृहीता म्हणजे कायापलट डायरेक्ट. लक्षात घेता तर त्या पुतनानेही मेकअप केला होता म्हणून ती इतकी छान दिसत होती. आता मेकअप कोण करते तर मला कळलंच असेल. मी बोलीन तर वादविवाद होऊन जातील है ना. तर कोण मेकअप करते तुम्हीच पाहता ना. लग्न म्हणजे आजकालच्या नवरीच्या तोंडावर असा हात फिरवला की एक थरभर मेकअप निघेल. नवरा म्हणतो दिखाया कुछ दिया कुछ. खरी परिस्थिती है. नवरा म्हणतो हमको दिखाया कुछ और दिया कुछ. ये गलत डिलीवरी हो गया. ये रिटर्न पॉलिसी नाही का? तो दुसऱ्या दिवशी तेच विचार करतो. जर रिटर्न पॉलिसी असती तर वापस धाडून दिलेली असते आपण. देवाने इतकं चांगलं रूप दिलाय ज्या कारण मेकअप करू
का? भगवंताने एवढं आपलं चांगलं सौंदर्य दिलंय, ज्याला आपल्याला पसंत करणार असेल अशा मुखापासून पसंत करेल तर ठीक आहे. पण प्रेम शरीरापासून नाही तर देहापासून केलं पाहिजे, म्हणजे मनापासून. सौंदर्यापासून प्रेम केला तो व्यर्थ. लक्षात घे माझ्या गोष्टीला. भगवंतानं पुतनाच्या तोंडाला न पाहलतं की तू चांगली दिसते तर मी त्या मांडीवरच बसेल. भगवंतानं त्या पुतनाच्या मनातला भाव पाहलता की हे मला मारायला आली तर आपुईचा उद्धार करता. याच्या कारण जर तुम्हाला असं वाटत असेल तर नॅचरल राहा, है ना. आजकालचे मेकअप तर सांगूच नका, कशा कशा कन बनतं बाबा, है ना. लयच प्रकारच्या ज्या सामग्री यूज होते, त्याच्यापेक्षा आयुर्वेदिक मेकअप करा. भगवंतानं आपल्याला जसं रूप दिलं असेल त्या रूपात राहा, है की नाही. महाराज तशीच ते पुतना मावशी पोहोचली नंद भवन के द्वार पर. आज हिंदी मराठी दोघी मिक्स आहे हो. आता महाराजच तसे सांगले, तुम्ही बी काय करसाल. महाराज पुतना पोहोचली नंद भवनच्या द्वारवर, आणि द्वारवर पोहोचल्याच्या नंतर आवाज आला, ए माई, ए यशोदा. काय है गो मैया, काय को चिल्ला रही है? देख तेरे लाला को, देखो हमको कौन आयो है, कौन आयो है. देख परलोक से कितनी सुंदर स्त्री है लाला को आशीर्वाद देने को. और यशोदा मैया ने पाला, अरे 5,000 देती की मेकअपचे पुरे पुरे. पुतळा डोरला सगळ्या पैजण कमरेला कमरपट. पुतळा डोरला सगळ्या पैजण कमरेला कमरपट. नाकात नथ घालून सर थाट माट करुनी, सर थाट माट करुनी. अरे नेसली गा, अरे नेसली गा शालू पैठणचा, नेसली गा शालू पैठणचा, नेसली गा शालू पैठणचा. पुतळ्या डोरला सगळ्या पैजण कमरेला कमरपट. पुतळ्या डोरला सगळ्या पैजण कमरेला कमरपट. नाकात नथ घालून सर थाट माट करुनी, सर थाट माट करुनी. अरे नेसली गा, अरे नेसली गा शालू पैठणचा, नेसली गा शालू पैठणचा, नेसली गा शालू पैठणचा, शालू पैठणचा, नेसली गा. बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय. असा शिंगार त्या पुतनानं करेल होता. तुमचा शिंगार नाही सांगला, पुतनाचा सांगला महाराजांना. असा कमरपट्टा वगैरे एकदम सुंदर स्त्री बनून ते नंद भवनवर आधी. माता यशोदा बी तिच्यावर मोहित झाली, अशी ती मोहिनी झाली. महाराज गेली त्या भगवान नंदनंदनाला पाहण्यासाठी. म्हणे हाय तुझा बाळ ह्या कंसाला मारे, दिलं तुम्ही आत्ता मारून टाक. कंसाच्या हृदयामनी स्तनामनी काय भरायला होतं? विष. महाराज तिने एक इच्छा जतवली, म्हणजे तुमची जर इच्छा असेल तर मी याला दूधपान कराडू का. तर माता यशोदानं विचार केला. एक सखी बोलली, हे यशोदा कराडू दे, पाहिजे किती छान आहे, तुझा बाळही असा सुंदर होईल, तिचं दूध पिईल तर. ठीक आहे कराड, तर लोक मी तुला चहा पाणी ठेवून येते. यशोदा मैया गेली, तिला काहीतरी आणायला. तिनं भगवंताला उचललं. भगवंत म्हणे मावशी तू आली. भगवंत म्हणू लागले मनातल्या मनात, मावशी तू आली. आणि महाराज
तिनं भगवंताला आपल्या गोदीमध्ये उचललं आणि गोदीमध्ये उचलल्याच्या नंतर तिनं आपली स्तनाचा भगवंताला पान करायला, आणि जसा स्तनाचा भगवंताना पान चालू केला, भैया जैसी स्तनपान चालू हुआ वैसे ही पहले भगवान ने उस पुतना के स्तन में का विष पिया, फिर पुतना की स्तनों में का दूध पिया, फिर पुतना के भगवान ने क्या किए, प्राण हरने चालू किए, अर्थात पुतनाचा जीव ही पेना चालू केला. महाराज जसा जीव पेना चालू केला आणि चालू केल्याच्या नंतर पुतना जोराचा रडत आराम बचाव बचाव, आणि महाराज ते नंद भवनाच्या बाहेर पळाली, आणि जशी नंद भवनाच्या बाहेर गेली आपल्या राक्षस रूपामध्ये डबल येऊन गेली. भगवंतानं जसंच त्या पुतनाचे प्राण हरणे चालू केले, महाराज पहिले पुतनाचं जरासं पुण्य हरलं, पुतनाचे पाप केले, आणि मग त्याच्यानंतर पुतनाचे सर्वत्र प्राण पिऊ लागले. जसेच त्या पुतनाचे प्राण निघत होते तशी तशी ते पुतना हराया मारत होती, बचाव बचाव. त्या गोकुल्याच्या बाहेर ते पुतना दौडत दौडत गेली, आणि धावून धावून गेल्याच्या नंतर भगवंतानी जोराचे जे काळ केला, बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय हो, बोलो पूतना मौसी की. हा मग आता भगवंताच्या हाताकडून मृत्यू ही काही सोपी गोष्ट आहे का? हाय असा त्या पुतनाचा उद्धार झाला. अरे ते बी एक चांगल्या लोकांमध्ये पोहोचले, वैकुंठात गेली. का गेली? कारण की भगवंताने तिचे पुण्य पाप सर्व हरून घेतलं होतं. आणि भगवंताच्या हाताने मृत्यू काही सोपी आहे का? पहिलचे राक्षस बी लय पुण्यवान होते, आताचे नाही बरं का, आताचे लय खतरनाक. तर तसे पुतनाचे प्राण हरले. आणि महाराज आता भगवंत तिच्या पोटावर बसून खेळताय, आणि तिकडून मा यशोदा पूर्ण गोकुल धावत धावत आलं. अरे रे काय झालं काय झालं, तर पाहता पुतना तर मरून पडलेली आहे, आणि भगवंत तिच्या अंगावर खेळत आहे. माता यशोदा धावून धावून गेली आणि त्या भगवंताला उचलला. अरे बाळा कृष्णा, ना रे बाबा, तुला आजच्या बाद कोणाच्या साथी देणार नाही, कोणाच्या साथी देणार. तसंच मारे भगवंताची लीला आहे. हे सगळी काय आहे? लीला आहे भगवंताची. मग आता जसे जसे धीरे धीरे भगवान मोठे होऊ लागले, जसे जसे भगवान मोठे होऊ लागले, भगवंताचं रूप धारण होऊ लागलं. आता पहा, अरे भगवंताची एक एक लीला असते, बरोबर आहे की नाही? भगवान एक है पर अवतार अनेक है. एक भगवान है पर अवतार अनेक है. आणि भगवंताला जर अवतार अनेक आहे तर प्रियही लय काही आहे. काय? प्रियही आहे. आता वैष्णव संप्रदायामध्ये सगळ्यात पूज्य एकादशी काय आहे? कालची एकादशी आहे ना. काल ते कोण कोण उपास ठेवून जरा हात वरे करा खाली करून. ज्यांना नाही उचलले त्यांचं कसं करावं? तेरा क्या होगा रे कालिया. बाबा हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणतात येता जाता चरा पण एकादशी धरा. म्हणण्याचा अर्थ माझा आहे तुम्ही नाही तर नावापुरती तरी एकादशी ठेवा, तिथलंही तुम्हाला पुण्य लागते. आता एकादशीचे नियम काय? एकादशीच्या दिवशी अन्नाचा आहार करू, खास कर तांदूळ खाऊ. का? कारण की एकादशीच्या दिवशी सर्व पाप येऊन बसतात तांदूळामध्ये. शाप आहे त्या तांदूळाला की एकादशीच्या दिवशी सर्व पाप तुझ्यामध्ये येऊन बसेन, आणि जोही तुला खाईन त्याला महापाप. बरं ठीक आहे, आता तुम्हाला एक चांगला आयडिया देऊ का? आयडिया म्हणजे जेव्हा बिकट परिस्थिती असते, काय
म्हणजे तुमचा जो काही ऑप्शन नाही आहे, कारण नो ऑप्शन काम आहे, आता फक्त भातच आहे आपल्याजवळ खायला. मग अशा परिस्थितीत करावा काय? तर महाराज एकमात्र जगन्नाथपुरी अशी पुरी आहे जडी एकादशीला उलटी टांगली आहे. कशी टांगली आहे? जोरात बोला, कशी टांगली आहे? उलटी टांगली. का? एक गावची कथा येते की महाप्रभू जगन्नाथजीची रसोई महाराज जगातली सगळ्याहून मोठी रसोई आहे, जगन्नाथपुरीची रसोई. तिथं महाराज 7 हंड्यामध्ये जेवण बनते. किती? 7 हंड्यामध्ये जेवण बनते. खालून तर वरपर्यंत अशा 7 हंड्या ठेवलेले जातात. आजी चमत्कार पहा भगवंताचा. जगन्नाथपुरीमध्ये होते जगन्नाथ भगवानचा चमत्कार पहा. 7 हंड्या ठेवलेले जातात, खाली अग्नी लावलेली जाते. तरी पण आता सगळं पहिले अन्न कशातलं पकेले पाहिजे? जोरात बोला ना. खालच्या हिच्यातलं. पण नाही, भगवंताची लीला अशी आहे की खालच्या मटक्यातलं जेवण लवकर पकत नाही. सगळं पहिले पक्व होते सगळ्या वरच्या मटक्यातलं जेवण, आणि सगळं आखरीवर होते खालच्या मटक्यामधलं. आणि जगन्नाथपुरीची रसोई आहे. आणि एकदा जेवण भोजन बनलं तर ते कधीच फुटत, किती पण लोक असू दे. देवता पण तरसतात त्या अन्नपूर्णा माईच्या रसोईसाठी, जगन्नाथपुरीच्या. कोण कोण जगन्नाथपुरी गेलाय? हात उचला. हा, वारे वा. वृंदावन कोण कोण गेलं? जरा हात उचला. चला करून घ्या खाली. वारे वा. म्हणजे फिरतावाले लयच फिरत असता. हा, असंच पाहिजे. आता फिरवून तुम्हाला पहिले आता थोड्या टाइमनंतर सांगतो. तर जगन्नाथजीचा आहे का? एकदाची कथा आहे की सगळे देवी देवता महात्मांनी जगन्नाथपुरीचा प्रसाद ग्रहण केला, आणि ब्रह्माजी काही कार्यावश बिझी असताना लेट आल्याच्या नंतर पाहिलं तर पूर्ण प्रसाद संपलेला होता. एका पानावर काही प्रसाद पडलेला होता, आणि तो प्रसाद एक कुत्र खात होतं. लक्ष देऊन एकदा, ते प्रसाद एक कुत्र खात होतं, आणि ते कुत्र खात होतं महाराज. तर ब्रह्माजीही त्या कुत्र्याच्या पानावर खायला बसले. म्हणजे प्रसाद आहे, सब में नारायण आहे. बरोबर की नाही? जगन्नाथपुरीमध्ये सगळे जगन्नाथ आहे. बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. तो जगतपिता जगन्नाथ. भगवंताचं काय आहे? जगन्नाथ. याचा अर्थ मालूम आहे का तुम्हाला? म्हणजे पूर्ण जगाचा नाथ म्हणजे जगन. बोले जगन्नाथ महाप्रभू की. मग महाराज त्या पानावर ब्रह्माजी खाऊ लागले. तिथं एकादशी पोहोचली, आणि एकादशीनं पाहायला जोरात जोरात हसायला लागली की जगत पिता ज्यांनी सृष्टी बनवली ते का कुत्र्यासोबत बसून खातोय, हसायला लागले महाराज. आणि हसताना जगन्नाथ महाप्रभू प्रकट झाले. हे एकादशी, तुनं माझ्या भक्ताचा अपमान केलाय. म्हणे जाय, ज्या दिवशी एकादशी असेल त्या दिवशी मला तांदूळाचाच भोग लागेल. आणि भगवान जगन्नाथ पुरी म्हणे आजही एकादशीच्या दिवशी तांदूळाचा भोग लागतो. तांदूळाचा भोग लागतो. आणि जर बिकट परिस्थिती असली, तुमच्या जो ऑप्शनच नाहीये तांदूळ खायशिवाय, म्हणजे आता खायच नाही तुमच्याजवळ, तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही हातात जल घेऊन ओम जगन्नाथाय नमः, आणि त्या भगवंता जगन्नाथ महाप्रभूचा प्रसाद म्हणून त्या भाताला तुम्ही ग्रहण करू शकता. पर का जा बिकट परिस्थिती असली, तुमच्याजवळ काही ऑप्शन नाही आहे, फक्त तहा है ना. चला भगवंताचं थोडं नामस्मरण, जगन्नाथ प्रभूचं नामस्मरण करूया. कसं? हे जगन्नाथ 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 जकारे जकारे चलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. सगळ्यांनी कसं लक्षात घ्या.
आता आपण म्हटलं ना, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथनाथ जनार्दन, म्हणजे माझ्यात ही जगन्नाथ आहे आणि तुमच्यात ही जगन्नाथ आहे. मग कशी मुद्रा करायची? कशी? जगन्नाथ जगन्नाथ जगाने चकाने करा पोठाले असे असे करा. हा ओ जगन्नाथ जगन्नाथ जगाने चकाने लीला चलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. हो तू न संभाले तो हमें कौन संभाले, सगळ्यांनी तू न संभाले तो हमें कौन संभाले. सर्वांनी लक्ष द्या, सगळ्यांनी जगन्नाथ बनायचं आहे. कारण की जर स्वयं जगन्नाथ बनसाल, आपल्या जगन्नाथ प्रभूची छवी तुमच्या मध्यामध्ये येईल है ना. म्हणून जिसने की सर्व उसके फुटे. हा हो जगन्नाथ 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 जगाने चकाने जगाने चकाने लीला चलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले. हे तू न संभाले तो हमें कौन संभाले. हो मेरी ही नैया है अब तो तेरे हवाले, तेरी ये नैया है हम तो तेरे हवाले. हो मेरी ही नैया है अब तो तेरे हवाले. तेरी ये नैया है हम तो तेरे हवाले. ये तू न संभाले तो हमें कौन संभाले. हे तू न संभाले तो हमें कौन संभाले. हे जगन्नाथ 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 जगाने जगाने लीला जलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले. बोले जगन्नाथ महाप्रभु की. हाँ वो तूने छोड़ के मैं जाऊँ किसके हवाले. तुझे छोड़ के मैं जाऊँ किसके हवाले. तुझे छोड़ जाऊँ मैं अब किसके हवाले. तुझे छोड़ जाऊँ अब किसके हवाले. ये तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ जगाने जगाने जगन्नाथ जगन्नाथ जगाने जगाने लीला चलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले. है तू न संभाले तो हमें कौन संभाले. सगळ्यांनी उभे राहा, सगळ्यांनी उभे राहा. हे द्वारिका नो नाथ मारो राजा रणछोड़ छे, એને મને માયા લગાણી રે. द्वारिकानाथ मारो राधा रण जोड़ छे, मन माया लगाड़ी हे द्वारिका नो नाथ मारो राजा रणछोड़ छे, એને મને માયા લગાણી રે. द्वारिकानाथ मारो राधा रण जोड़ छे, ગરબા ગરબા સગળે माया लगाड़ी रे. માયા લગાડી માર રામા. हरे माया लगाड़ी मारी माया, देवने माया लगाडी मार श्यामा. हरे माया लगाड़ी धनी माया. हे द्वारिका नो नाथ मारो राजा रणछोड़ छे, देवने माया लगाडी रे. द्वारिका नो नाथ मारो राजा रणछोड़ छे, देवने माया लगाडी रे. द्वारिकानाथ मारो राधा रण जोड़ छे, मन माया लगाड़ी रे. द्वारिकानाथ मारो राधा रण जोड़ छे, मन माया लगाड़ी रे.
द्वारिकानुनाथ मारो राजा रण छोड़ छे इन मने माया लगानी रे द्वारिकानाथ मारो राजा रण छोड़ छे तन मन माया लगानी मने माया लगा रे मारे कृष्णा मने माया लगा रे मारे मुन्ना मने माया लगा रे मारे प्यारे मने माया लगा रे मारे मारे रूप सुधा कर देख मर श्याम रूप सुधा देख मर श्याम द्वारिकानुनाथ मारो राजा रण छोड़ दे मने माया लगा रे द्वारिकानुनाथ मारो राजा रण छोड़ दे तन मन माया लगानी रे द्वारिकानाथ मारो राजा रण छोड़ दे तन मन माया लगानी रे द्वारिकानाथ मारो राजा रण छोड़ दे तन मन माया लगानी रे द्वारिकानाथ मारो राजा रण छोड़ दे तन मन माया लगानी रे द्वारिकानाथ मारो राजा रण छोड़ दे तन मन माया लगानी रे बोलिए जगन्नाथ महाप्रभु की बसा बसा पहिले बसूनच जातो मी आरामात आपला प्लेस ताण करायचा आवाज द्यायला बघा जगन्नाथपुरी लोक आवाज द्यायला पाहिजे कसा बोला जय जगन्नाथ जय जय जगन्नाथ कसं हे जगन्नाथ सगळ्यांनी करायचं आणि बोलायचं पण है ना आला का लक्षात हे जगन्नाथ जगन्नाथ चकाने तुमचे नेम काही बरोबर बनतात नाही आणि चांगले मोठाले नेम बनवा है ना कसं हे जगन्नाथ जगन्नाथ चकानेन हे चकानेन लीला चलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले मेरी अब तो तेरे हवाले तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले
हे जगन्नाथ जगन्नाथ चकानेर चकानेर लीला चलवाए तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले।